मदर डे स्पेशल मावा केक आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. इथे सगळं मेजरमेंट मी तुम्हाला कप आणि ग्रॅममध्ये हे दोन्ही दाखवलं आहे. इथे 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप आपण घेतलेला आहे पावडर शुगर, मावा घेतलेला आहे 1.5 कप म्हणजे 150 ml आपण दूध घेतले, बटर घेतले 75 ग्रॅम आणि मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर आपल्याला यूज करायचं आहे. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा 100 ml इतकं दूध घ्यायचं आहे. एक मोठं भांडं घ्या. दूध हे गरम करून रूम टेम्परेचरला थंड केलेलं आहे. अर्धा कप दूध घातलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ॲड करत आहोत अर्धा कप मिल्क पावडर, ग्रॅममध्ये 50 ग्रॅम आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे पावडर शुगर, होममेड पावडर शुगर आहे. साखर मिक्सरमध्ये टाकून त्याला फाईन करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करतो 2 टीस्पून रवा. रेग्युलर रवा पण चालेल किंवा फाईन रवासुद्धा चालेल. आता हे सगळं आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. जायफळ वेलची पावडर ऑप्शनल आहे. मी ह्याच्यामध्ये जायफळ वेलची पावडर 1/2 टीस्पून ॲड केला आहे. कलरसाठी थोडं सॅफ्रॉन ॲड केलं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि झाकून 10 मिनटं ठेवायचं आहे, जेणेकरून रवा हा नीट फुलून येईल. सगळं साहित्य कपमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा ग्रॅममध्ये सुद्धा यूज करू शकतात. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती नक्की चेक करा. 10 मिनटं ह्याला झाकून ठेवले. ती फक्त थोडेसे ड्रायफ्रूट आपण बारीक कापून घेऊया. ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नुसती वरतून टुटी फुटी किंवा चेरी टाकली तरीसुद्धा हा केक अप्रतिम लागतो. माव्याची टेस्ट आहे, त्यामुळे ड्रायफ्रूट टाका किंवा नका टाकू, हे ऑप्शनल आहेत. ड्रायफ्रूट घेताना थोडेसे फाईन चॉप करून घ्या. इथे अर्धा किलोचा टीन आपण ग्रीसिंग डस्टिंग केलेला आहे. 6 इंच कुठल्याही शेपमध्ये, राऊंड शेपमध्ये, स्क्वेअर शेपमध्ये किंवा हार्ड शेपमध्ये टीन यूज करा. त्याला ग्रीसिंग थोडंसं बटर किंवा तेल लावून घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं मैदा भुरभुरवा. या प्रोसेसला ग्रीसिंग आणि डस्टिंग बोलतात. त्याचवेळी कुकरसुद्धा मी प्रीहीट करायला ठेवला होता. खूप जणांनी रवा केक पाहून प्रश्न विचारला होता की कुकरमध्ये पाणी टाकायचं का, तर कुकर खाली आहे. झाकणाची रिंग आणि शिट्टी काढलेली आहे. झाकण लावून आपण 10 मिनटं कुकर प्रीहीट करतो आहे. रवा छान फुलून आलेला आहे. थोडंसं मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे कलर ऑप्शनल आहे. सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये 75 ग्रॅम बटर घालूया. बटर हे अनसॉल्टेड बटर होतं. सॉल्टेड बटर नका इथे यूज करू. जर तुमच्याकडे बटरच्या जागी तुम्हाला ऑइल घालायचं असेल तर ऑइल इथे तुम्हाला 50 ml यूज करायचं आहे. तुम्ही इथे तूपसुद्धा पातळ करून ॲड करू शकतात. 75 ग्रॅम मावासुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. सगळं व्यवस्थित आपल्याला बीटरने बीट करायचं आहे. जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा बीट करू शकतात. मी ह्याच्यामध्ये मावा इसेन्ससुद्धा ॲड केला होता 1/2 टीस्पून. इसेन्स ऑप्शनल आहे. इसेन्स नाही टाकला तरीसुद्धा चालेल, पण जर तुमच्याकडे रसमलाई किंवा मावा इसेन्स असेल तर नक्की टाका. सगळं बीटरनी आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. समजा तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा विक्सनी ह्याला मिक्स करू शकतात किंवा सरळ मिक्सरच्या जारमध्ये टाकून ह्याला तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फाईन पेस्ट करून घेऊ शकतात. माझ्याकडे बीटर आहे, त्यामुळे बीटरनी नीट मी ह्याला बीट केलं होतं. कलर ऑप्शनल आहे. ऑलरेडी मी सॅफ्रॉन टाकला होता, पण व्हिडिओमध्ये थोडंसं जास्त छान दिसण्यासाठी म्हणून मी ह्याच्यामध्ये येलो कलर ॲड केले. तयार झालं आहे हे आपलं बॅटर. आता इथे आपण ॲड करतो 125 ग्रॅम मैदा. मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ ॲड केलं तरीसुद्धा हा केक अप्रतिम होतो. मैदा आपल्याला एकदा चाळून घ्यायचा आहे. आपण ह्याच्यामध्ये ॲड केले 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून आपण खायचा सोडा घालतो. खायचा सोडा म्हणजे सोडा बाय कार्ब आहे. हा रेग्युलर सोडा जो आहे तोच इथे मी यूज केला होता. सोडा आणि बेकिंग पावडर यालासुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जे ड्रायफ्रूट आपण बारीक कापून घेतले होते त्यातले थोडे ड्रायफ्रूट आपण आतमध्ये सुरुवातीला मिक्स करणार आहोत मैद्याबरोबर. आधीच सांगितलं मी, आपण टोटल इकडे 150 ml दूध यूज करणार आहोत. 100 ml आपण आधी सुरुवातीला ॲड केलं होतं, ज्यावेळी आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि शुगर मिक्स केली होती. आता उरलेले जे 50 ml दूध आहे हे इथे आपल्याला हळूहळू टाकायचं आहे आणि बीटरनी किंवा हाताने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, पाव कप जर 50 ml दूध उरलं होतं त्यातलं थोडं दूध मी टाकले, ड्रायफ्रूट टाकले आणि बीटरनी बीट केले. इथे माझ्याकडे रोज पेटल्स होते, हे पण मी टाकलेले आहेत. तुमच्याकडे असेल तर नक्की यूज करा. रोज पेटल थोडंसं हातामध्ये चुरून टाका, त्यामुळे त्याचा वास हा खूप छान येतो.
बीटरनी मिक्स केले. सुरुवातीला थोडं मिल्क टाकलं होतं 50 ml मधलं आणि उरलेलं परत दूध टाकून परत बीटरनी बीट केलेलं आहे. जसं मी आधीच सांगितलं, बीटर नसेल तर हाताने व्यवस्थित ढवळून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मिक्सरच्या जारमध्ये सगळं मैदा आणि आधीचं सामान मिक्स करून ग्राइंड केलं तरीसुद्धा चालेल. स्पॅच्युलाने साईडचा स्क्रॅप करून घेऊया. जो टीन आधी आपण ग्रीसिंग डस्टिंग करून ठेवला होता त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. जो तुम्हाला आमचे खाद्यजत्रा मराठी चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा. मदर डे स्पेशल हा मी तुम्हाला मावा केक दाखवत आहे. माझ्या आईला हा केक खूप आवडायचा. आता आई तर नाही आहे पण तिची आठवण म्हणून हा दरवर्षी मी मावा केक बनवते. तीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. खूप जण टीनला टॅप करतात तर इथे टीनला आपल्याला टॅप नाही करायचं आहे. जस्ट स्पॅच्युलाने हळूवार आपल्याला वरतून फिरून घ्यायचं आहे. असं केल्याने केकला तुमच्या अजिबात क्रॅक्स येत नाहीत. तर ही टीप नक्की लक्षात ठेवा. थोडेसे ड्रायफ्रूटवरती मैदा भुरभुरला आहे आणि वरतून आपल्याला बॅटरच्या वरती ह्याला टाकायचं आहे. मावा तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही या रेसिपीमध्ये मावा जरी स्किप केलात तरी साधा केकसुद्धा हा अप्रतिम होतो. पण मावा केक आहे त्यामुळे आपण मावा घातला आहे, वरतून भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. इथे कुकर आपण प्रीहीट करायला ठेवला होता, तो 10 मिनटं झालेला आहे. त्याच्यामध्ये बघा मी एक स्टँड ठेवला होता. त्या स्टँडवरती आपल्याला हा केकचा टीन ठेवायचा आहे आणि झाकून कमीत कमी 40 ते 50 मिनटं आपल्याला बेक करायचे आहेत. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर 160 डिग्रीला, OTG असेल तर 160 डिग्रीला बेक करा. 40 मिनटानंतर ह्याच्यावर टूथपिक टाकून आपल्याला चेक करायचं आहे. जर टूथपिकला चिकटलं तर अजून 5 ते 10 मिनटं ह्याला बेक करा. इथे टूथपिक माझी क्लीन आली आहे. केकला मी बाहेर ठेवले. थंडगार झाल्यानंतर ह्याला आपल्याला टीनमधून बाहेर काढायचं आहे. तयार झालं आहे अप्रतिम चवीचा असा हा मावा केक. जेव्हा तुम्ही टीनमधून बाहेर काढाल तेव्हा एखाद्या जाळीवरती ह्याला टाकून ठेवा जेणेकरून हा डायरेक्ट प्लेटला चिकटणार नाही. सहजपणे हा टीनमधून बाहेर पडतो. अतिशय सॉफ्ट असा हा आपला मावा केक तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजचा मावा केकचा व्हिडिओ कसा झाला आहे.